जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात येऊन दर्शन घेतलं आणि पूजा केली आहे। यावेळी अंबरनाथच्या महादेवाचा आशीर्वाद कायमच माझ्या आणि शिंदे कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं खासदार शिंदेंनी सांगितले। अंबरनाथच्या भगवान भोलेनाथच्या आशीर्वादानेच आज मी 3 वेळा खासदार झाल्याचंही शिंदे म्हणाले। तसंच अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराच्या कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास सुरू असून यात घाट, भक्तनिवास, सुशोभीकरण अशी अनेक कामं केली जाणार आहेत। हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढून शहराच्या इकॉनॉमीला आणि पर्यायानं विकासालाही चालना मिळणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। आज अंबरनाथ शिवमंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीला येऊन दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली आणि एक समाधान होतं जेव्हा या मंदिरामध्ये आल्यानंतर। आणि या मंदिराचा, या शिवशंकराचा आशीर्वाद जो आहे हा माझ्या पाठीशी, पूर्ण परिवाराच्या पाठीशी अगोदरपासूनच आहे। म्हणून आज इथपर्यंत जो आहे आम्ही पोचलो, 3 वेळा खासदार झालो आहे। आणि मला वाटतं जे मागितलं त्या गोष्टी ज्या आहेत ह्या देण्याचं काम जे आहे नेहमीच जे आहे हे भगवंत करत असतो। आणि 1000 वर्ष जुनं प्राचीन हे शिवमंदिर आज आपण पाहताय की लाखो लोक या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत। आणि आता त्याच्याबरोबरच हे शिवमंदिरच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहता की 8-9 एकरचा परिसर हा देखील एक कॉरिडॉरचं स्वरूप घेतोय। घाटाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये संपत देखील आलेलं आहे। जे कुंड होतं, एक प्राचीन कुंड होतं, त्या कुंड देखील त्याला देखील रिज्युनेट करण्याचं काम काळ्या पाषाणामध्ये ते देखील आपण केलं। आणि भविष्यामध्ये पूर्ण हा परिसर 8-9 एकरचा आपल्याला सुशोभित झालेला पाहायला मिळेल। मला वाटतं हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर 12ही महिने, महिन्याचे 30ही दिवस जे आहे हे लोक इथे येतील आणि इथे आल्यानंतर जे आहे या परिसराचा विकास झाल्यानंतर इकडच्या लोकल इकॉनॉमीला देखील चालना मिळेल। इकडच्या लोकांना देखील त्यांचा उद्योगधंदा जो आहे तो वाढण्यामध्ये मदत होईल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।